कल्पना करा, तुमच्याकडे जगातील सर्वात प्रगत, सर्वात वेगवान आणि सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर आहे. पण तो चालवण्यासाठी तुम्ही त्याला अगदी स्वस्त दर्जाचं इंधन देत आहात, त्याला कधीही अपडेट करत नाही आणि व्हायरसने भरलेल्या पेनड्राईव्हज वारंवार त्यात टाकत आहात. काय होईल? तो सुपर कॉम्प्युटर हळूहळू स्लो होईल, हँग होईल आणि एक दिवस पूर्णपणे बंद पडेल. मित्रांनो, हा सुपर कॉम्प्युटर दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा स्वतःचा मेंदू आहे. आजूबाजूला बघा, लोक विसरत चाललेत, चिडचिड करत आहेत, फोकस हरवून बसलेत. कारण ते त्यांच्या मेंदूला डस्टबिन समजून वागवत आहेत. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या याच मेंदूला हॅक करून एका सुपर ह्युमन लेवलवर नेऊ शकता, तर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती, तुमचा फोकस आणि तुमची विचार करण्याची ताकद अनेक पटींनी वाढवता येईल. आज आपण डॉक्टर क्रिस्टन विलेमियर यांच्या बायोहॅक युअर ब्रेन या जागतिक दर्जाच्या पुस्तकातून अशी काही रहस्य उलगडणार आहोत जी तुमच्या मेंदूची पूर्ण रचनाच बदलून टाकतील. सुरुवात करूया एका प्राचीन आणि आधुनिक उदाहरणाने. तुम्ही कधी विचार केलाय का, छत्रपती शिवाजी महाराज एकाच वेळी शेकडो किल्ले कसे सांभाळायचे, गनिमी काव्याचे अचूक प्लॅन्स कसे आखायचे आणि एवढ्या तणावाच्या स्थितीतही त्यांचे निर्णय अचूक कसे असायचे? किंवा आजच्या काळात इलॉन मस्क एकाच वेळी स्पेसएक्स, टेस्ला आणि न्यूरालिंक सारख्या कंपन्या कसे चालवतात? या सर्वांमागे एकच रहस्य आहे: ऑप्टिमाइज्ड ब्रेन, म्हणजेच अत्यंत कार्यक्षम मेंदू. मेंदूला हॅक करणं म्हणजे डोक्यात कोणतीही चिप बसवणं नाही, तर आपल्या रोजच्या सवयींमधून मेंदूची कार्यक्षमता वाढवणं. विज्ञानात एक कॉन्सेप्ट आहे ज्याला न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणतात. पूर्वी असा समज होता की वयानुसार आपला मेंदू कमकुवत होतो, पण आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केलंय की तुम्ही तुमच्या मेंदूला कोणत्याही वयात बदलू शकता, नवीन पेशी निर्माण करू शकता. आपला मेंदू एका प्लास्टिकसारखा असतो, तुम्ही त्याला जसा आकार द्याल तसा तो घडतो. सर्वात पहिली आणि धक्कादायक गोष्ट जी तुमच्या मेंदूला रोज आतून मारत आहे ती म्हणजे डिहायड्रेशन, म्हणजेच पाण्याची कमतरता. आपला मेंदू 75% पाण्याने बनलेला आहे. जर तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण फक्त 2% कमी झाले तर तुमच्या मेंदूचा आकार प्रत्यक्षात संकुचित होतो. होय, तुमचा मेंदू आकुंचन पावतो. विचार करा, एक ताजे टवटवीत द्राक्ष आणि एक सुकलेला मनुका. पाण्याची कमतरता तुमच्या मेंदूला सुकलेला मनुक्यासारखं बनवते. त्यामुळे तुम्हाला ब्रेन फॉग येतो, म्हणजेच विचार स्पष्ट होत नाहीत, निर्णय घेता येत नाहीत आणि आळस येतो. त्यामुळे सर्वात सोपा बायोहॅक म्हणजे सकाळी उठल्याबरोबर 2 ग्लास पाणी पिणे. तुमच्या मेंदूला चालना देण्यासाठी हा पहिला आणि सर्वात सोपा उपाय आहे. आता वळूया इंधनाकडे, म्हणजेच आहाराकडे. आपल्या प्राचीन आयुर्वेदात नेहमीच सांगितलं जायचं की अक्रोड खाल्ल्याने बुद्धी वाढते. जर तुम्ही अक्रोडाचा आकार नीट पाहिलात तर तो अगदी मानवी मेंदूसारखा दिसतो. हा निसर्गाचा आपल्याला दिलेला एक संकेतच आहे. अक्रोड आणि बदामामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात. हे फॅटी ॲसिड्स तुमच्या मेंदूच्या पेशींचे संरक्षण कवच बनवतात. डॉक्टर क्रिस्टन सांगतात की तुमच्या आहारात जर ब्लूबेरीज, डार्क चॉकलेट आणि हिरव्या पालेभाज्या असतील तर ते तुमच्या मेंदूतील रक्तप्रवाह वाढवतात. डार्क चॉकलेटमधील फ्लॅव्होनॉइड्स स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जादूचं काम करतात. जेव्हा तुम्ही जंक फूड खाता, जास्त साखरेचे पदार्थ खाता, तेव्हा तुमच्या मेंदूत इन्फ्लमेशन म्हणजेच सूज निर्माण होते. त्यामुळेच दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला खूप झोप येते आणि कामात लक्ष लागत नाही. जर तुम्ही मेंदूला योग्य इंधन दिलं तर तो तुम्हाला कधीही थकण्याची जाणीव होऊ देणार नाही. यानंतरचा सर्वात मोठा शत्रू जो तुमच्या मेंदूला रोज पोखरत आहे तो म्हणजे ताण, म्हणजेच स्ट्रेस. आज आपण अशा जगात राहतोय जिथे आपल्या फोनवर येणारं प्रत्येक नोटिफिकेशन आपल्याला एक प्रकारचा ताण देतं. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुमचे शरीर कॉर्टिसॉल नावाचे हॉर्मोन रिलीज करते. थोड्या प्रमाणातील कॉर्टिसॉल चांगलं असतं, पण सततचा ताण हा तुमच्या मेंदूतील हिप्पोकॅम्पस नावाच्या भागाला अक्षरशः मारून टाकतो. हिप्पोकॅम्पस हा तुमच्या स्मरणशक्तीचा आणि शिकण्याचा केंद्रबिंदू आहे. प्राचीन ऋषीमुनींना हे हजारो वर्षांपूर्वीच समजलं होतं. म्हणूनच त्यांनी ध्यान ही कन्सेप्ट जगाला दिली. जेव्हा तुम्ही रोज फक्त 10 मिनिटे शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमच्या मेंदूतील कॉर्टिसॉलची पातळी झपाट्याने खाली येते. ध्यान केल्याने मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मजबूत होतो, जो तुम्हाला शांतपणे आणि लॉजिकली विचार करायला मदत करतो. रागाच्या भरात घेतलेले निर्णय नेहमीच चुकीचे का ठरतात? कारण त्यावेळी तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स काम करणे बंद करतो आणि तुमचा मेंदू फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातो. आणखी एक अत्यंत शक्तिशाली बायोहॅक जो तुमच्या मेंदूचे वय 10 वर्षांनी कमी करू शकतो तो म्हणजे व्यायाम. आपण व्यायाम फक्त वजन कमी करण्यासाठी किंवा 6 पॅक ॲब्स बनवण्यासाठी करतो असा आपला समज आहे. पण व्यायामाचा सर्वात मोठा फायदा तुमच्या मेंदूला होतो. जेव्हा तुम्ही चालता, धावता किंवा कोणताही ॲरोबिक व्यायाम करता तेव्हा तुमच्या मेंदूत BDNF नावाचे केमिकल तयार होते. BDNFला मेंदूसाठी मिरॅकल ग्रो खत मानले जाते.
हे केमिकल तुमच्या मेंदूत नवीन पेशी निर्माण करते आणि जुन्या पेशींमधील कनेक्शन्स मजबूत करते. अल्बर्ट आइन्स्टाईन यांना जेव्हा विचार करताना अडचण यायची तेव्हा ते लांबवर चालायला जायचे. चालण्याने त्यांच्या मेंदूतील रक्तप्रवाह वाढायचा आणि त्यांना नवीन आयडियाज सुचायच्या. आजकाल आपण तासनतास एकाच जागी बसून राहतो, ज्यामुळे आपला मेंदू सुस्त होतो. त्यामुळे रोज किमान 30 मिनिटे वेगाने चालण्याची सवय तुमच्या मेंदूला एक नवीन जीवन देऊ शकते. तुमच्या मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी आणखी एक मार्ग म्हणजे त्याला सतत आव्हान देणे. जेव्हा तुम्ही रोज तेच काम करता तेव्हा तुमचा मेंदू ऑटो पायलट मोडवर जातो. त्याला नवीन काहीतरी शिकण्याची गरज भासत नाही. पण जेव्हा तुम्ही एखादी नवीन भाषा शिकता, नवीन वाद्य वाजवायला शिकता किंवा बुद्धिबळसारखा खेळ खेळता, तेव्हा तुमच्या मेंदूत नवीन न्यूरल पाथवेज तयार होतात. हे अगदी जंगलात नवीन रस्ता बनवण्यासारखं आहे. जितके जास्त रस्ते तुमच्या मेंदूत असतील तितका तुमचा मेंदू वेगवान आणि हुशार बनेल. वय वाढलं की आपण नवीन गोष्टी शिकणं सोडून देतो आणि तिथेच आपल्या मेंदूची खरी घसरण सुरू होते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी काहीतरी नवीन वाचा, पझल सोडवा, सुडोकू खेळा. हे छोटे छोटे गेम्स तुमच्या मेंदूचे वर्कआउट आहेत. आता सर्वात महत्त्वाच्या आणि अनेकदा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या बायोहॅकबद्दल बोलूया, म्हणजे झोप. अनेकांना वाटतं की रात्री फक्त 4 ते 5 तास झोपून ते खूप प्रोडक्टिव्ह बनत आहेत, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचा मेंदू बंद नसतो, तो सर्वात जास्त काम करत असतो. दिवसभरात तुम्ही जे काही शिकलात, अनुभवलात ते सर्व मेमरीमध्ये सेव्ह करण्याचं काम झोपेतच होतं. इतकंच नाही तर तुमच्या मेंदूत ग्लिम्फॅटिक सिस्टीम नावाची एक स्वच्छता यंत्रणा असते. ही यंत्रणा फक्त गाढ झोपेतच ॲक्टिव्ह होते आणि दिवसभरात मेंदूत जमा झालेले विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन्स धुवून काढते. जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर हे विषारी घटक मेंदूतच राहतात आणि भविष्यात अल्झायमरसारख्या भयंकर आजारांना आमंत्रण देतात. त्यामुळे रोज रात्री 7 ते 8 तासांची शांत आणि सलग झोप हा तुमच्या मेंदूसाठी सर्वात मोठा मेडिकल मिरॅकल आहे. मित्रांनो, तुमचा मेंदू हा एक असा अद्भुत अवयव आहे जो विश्वाची निर्मिती समजून घेऊ शकतो, जो कविता लिहू शकतो, जो मंगळावर जाण्याचे स्वप्न पाहू शकतो. पण या महान अवयवाची काळजी घेण्याची जबाबदारी पूर्णपणे तुमच्यावर आहे. हे बायोहॅक्स म्हणजे भरपूर पाणी पिणे, योग्य आहार घेणे, रोज व्यायाम करणे, तणाव दूर करण्यासाठी ध्यान करणे, नवीन गोष्टी शिकणे आणि पुरेशी झोप घेणे हे ऐकायला खूप साधे वाटतात. पण हेच ते फाउंडेशन आहे ज्यावर जगातील टॉप 1% सक्सेसफुल लोकांची इमारत उभी आहे. तुम्ही तुमचा मेंदू बदलू शकता आणि तुमचा मेंदू तुमचे पूर्ण आयुष्य बदलू शकतो. आजपासूनच या साध्या पण अत्यंत प्रभावी सवयी तुमच्या आयुष्यात अंमलात आणायला सुरुवात करा. जर या व्हिडिओने तुम्हाला थोडी जरी व्हॅल्यू दिली, तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत काही सकारात्मक बदल घडवला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. कारण एक सशक्त मेंदू केवळ एका व्यक्तीला नाही तर पूर्ण समाजाला पुढे घेऊन जातो. तुम्हाला यातील कोणता बायोहॅक सर्वात जास्त आवडला आणि तुम्ही आजपासून कोणता बायोहॅक वापरण्यास सुरुवात करणार आहात हे मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहत आहे. अशाच प्रकारच्या जबरदस्त आणि जीवन बदलणाऱ्या ज्ञानासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील मला सांगा. चला तर मग तुमच्या या अद्भुत सुपर कम्प्युटरची काळजी घ्यायला आजच सुरुवात करा. आपण भेटूया पुढच्या अशाच एका पॉवरफुल व्हिडिओमध्ये.